गायकवाड, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही निघालो गोव्यासाठी. सगळे आवरून बसलेत. हा भाऊ शेट एकदम डॉन. तर आता आज सकाळी नाश्त्याला आपल्याला डोसा आहे. बाकी थोड्या वेळातच निघणार आहे आपण. झालंय मस्त आउटफिट वगैरे घातले, नवीन कपडे घातलेले एकदम एस्थेटिक, कारण गोव्याला चाललोय तसं लुक पण पाहिजे. सो गाडी आपली त्या साईडला आहे, दिसतच असेल तुम्हाला, आणि बीच पण आहे पाठीमागं. सो आता तर भरपूर फोटोज काढले. तुम्ही फोटोज बघायचे असतील तर इंस्टाग्रामला व्हिजिट द्या. माझा आयडी क्षितिज गायकवाड जरी टाकलं तुम्ही बंद तर आयडी येऊन जाईल. सो आता फक्त नाश्ता करू आणि आपल्याला गोटा भारी वाटतं रे ते पॅन्ट. जर आपण निघालेलो आहे आता गोव्यासाठी, बसलोय गाडीत. भाऊ साहिल भाऊ साठी थांबलेलो आहे. साहिल भाऊ आला की मग गोवा कॉलिंग. फोन करायचा अजून. गोवा कॉलिंग, गोवा कॉलिंग कर की सेव पटकन. अरे फक्त गोवा टाकायचं रे. हा इतकं काय गोवा कॉलिंग नको टाकू, गोवा टाक फक्त. रील काढायची फक्त आपल्याला. सिम कार्ड मध्ये नंबर हे होत नाही, मोज लागत. गोवा कॉलिंग अरे कार काढ ना संतोषचं नाव. अरे मोज लागत नाही ह्यात. अरे अरे इमोजी नाही टाकायचंय. मग तेच म्हणतोय की हा म्हणलं इमोजी टाकून म्हणलं टाकायचं तू घ्या. बेस इमोजी लागत नाही ह्याच्यात. इकडे सिम कार्ड मध्ये इमोजी लागत नाही माझ्या. असं ते सिम मध्ये सेव्ह आहेत ना नंबर. याच्यामध्ये घे ना, फोन मध्ये कर ना सेव्ह. थांब ना एक मिनिट थांब. अरे तू बघ ना व्हिडिओ, तू का बघतोय? फोन कोण लावणार? थांबू ना. रस्त्यात पोहोचलेलोय. 100 किलोमीटर असेल इथून अजून. आणि तेवढ्यात सीएनजी वगैरे भरून घेतोय. सीएनजी वगैरे भरून झालं, आता फक्त हवा वगैरे भरतो इथून. आणि बाकी आउटफिट वगैरे तर आपण सगळेच चांगले चांगले घातले. तिथं जाऊन फोटोशूट करायचंय, खूप काय काय फिरायचंय. बाकी झोप घेतली मी थोडी, एक नॅप घेतलाय आणि थोड्या वेळाने परत निघूच आपण. केलंय बुक रूम. आणि ही अशी बिल्डिंग आहे. पार्किंग करतोय. बागा बीच समोरच आहे इथून. सो जायचं आपल्याला थोडाच वेळ. रूम बघतोय, रूम बघायची. झालं थोडा आयुष्य. असे रूम आहेत. हे बस झाले. रूम मध्ये होतं की काल. अरे खूप झालं, उलट मोठी ही रूम. तरी ही मोठी रूम. चला कपल नसू ना, एक रूम का 2 आहे ना पर रूम. गाईज हे फोटोज आहेत ऍज साऊथ गोवा मर्डर. कौन मारा? जो सेट आगे वाले हमको नहीं मार सकता. नहीं 2-3 केसेस हुआ है, इसलिए टूरिस्ट डर रहा है आने के लिए. हम बड़ा हथियार लेके आए हमारे साथ. ये देखो सामने ये डॉन डॉन, ये हथियार हमारे सामने होगी संतोष हो. एक हाँ ये चर्च है ना, ये भारी आहे बघितलं. वगैरे सगळे मस्त आहेत. इथे एक फ्रीज पण आहे आपले दारू वगैरे ठेवायला. आणि बाकी एक आउटफिट चेक.
परत इकडं अरे अँगल का विसरतोय मी ब्लॉकचा. टीव्ही, किंग साईज बेड, कपाटे. परत हा असा एक वॉशरूमचा सेक्शन आहे. तिकडची रूम पण सेम आहे, काहीच फरक नाही, सेम. बाकी ही रूम आम्ही 1 दिवसासाठीच घेतली आहे, बाकी बघू परत चेंज करू. चल पटकन. हाय वे समोर रेशन्स वगैरे पण आहेत, तुम्हाला ते पण दाखवतो. आणि इथं मंदिर, म्हणजे मंदिर नाही, सॉरी सॉरी सॉरी. हे अरे हे भाजणार नाही काय सांगते, येड आहे काय तू. बघ ते गेलं परत चप्पल घालायला. असं एक टेबल घेणार आहे आम्ही. अरे ऐक ना, आपण जर झोपल्यावर का आणि एकदम ते असं भुकेलेल्या माणसासारखं वागू नका बरं का. असं रे जरा बघ, क्षण बघता एक नंबर लोकेशन आहे रे भाई. परवडतं ना सायल्या मागा बैच आणि किंगफिशर कुठे काय एवढी मोठी बापाची मात्र माझ्या. शाईन शाईन देश शाईन. आयला जन्नत आहे. रात्रीच नाही का इथं भिजल येऊ आपण, नाही का. तो बोल रहा है साइलास आएंगे इधर 5 बजे तक, नहीं आएंगे इधर 5 बजे. क्यों 3 बजे आता आम्ही कायकिंग साठी आलेलो आहे. कायाकिंग. तर हे पूर्ण त्यांचं मॅगी पॉइंट. आपल्याला कायाकिंग करायचंय. आता इथं ऑफिसला आलोय. तिथून अरे त्यांचं ते जे बुक घ्यायचं असतं ते. ठीक आहे ना, स्पॉट तर स्पॉट. यायला सायला लय मजा येईल. हे ते हॉटेल इथंच कुठेतरी आहे सायला, आपण जे काल रिट्स क्लासिक म्हणून एक कॅफे का रेस्टो आहे ना. स्पा सेंटर आहे गाईज. तर गाईज रेस्टॉरंट होतं. सो त्याचं टायमिंग म्हणजे संपलाय. सो आता आम्ही दुसऱ्या रस्त्याच्या पहिलीची ब्रांच होती क्लासिक, तर तिथं चाललोय. याला इग्नोर करा गाईज, मी बॅकग्राऊंड आवाज म्यूट करून टाकेल. तो काय पण बोलायला लागलाय. बीप करतो बीप. चाललोय आता. आपल्या बाकीच्या पोरं समोर संत फुल डॉनच दिसते बरं का इथं. रिट्स क्लासिक जे रेस्टॉरंट फेमस आहे, पहिलं नवीन आलं ते बंद आहे. सो आम्ही जुन्या. तर गाईज जे नवीन आलं रिट्स क्लासिक जे रेस्टॉरंट आहे ते बंद झालंय टायमिंगमुळे, आणि त्याची जुने ब्रांचला चाललोय आपण. ह्याच साईडला कुठंतरी म्हणलं जॅक अँड जोन्स. हे शॉपिंग करायचं चला. हॅलो. तर गाईज हे रेस्टॉरंट आहे, जसं आलं तसंच जायचं, नाही तर विचारायचं कोणाला तरी. गाईज इथं चाललं, जेवतो, वरती जाऊ. तर आता टेबल भेटलं इथं रिट्स क्लासिकला जुनं आलं. तर वेटिंग होती 15 मिनिटाची, किती झाले काय माहीत नाही, पण 15 मिनिटं थांब म्हणलेलं होतं. सो झाले 2 टेबल भेटलेत आपल्याला. बाकी भाऊ परत बहुतेक
तर व्हेज आहे का नाही काय माहित नाही. काय खाणार तू? हा गाईज इकडं मागवलाय एक आणि बाकी प्लेट आहे सुरमई आणि प्रॉन्स घेतलेत आणि सुरमई. आलोय आपण चर्चच्या बाहेर, फेमस चर्च हा आणि वरती चर्च बंद आहेत, फॉरेनर्स पण आलेत. बाकी आपला ग्रुप आणि इथं सगळीकडे फोटोशूट केली. बाकी स्ट्रीट बघा येतील आणि वरची एंट्री बंद आहे, ते सकाळीच असते फक्त चालू. आता सगळीकडे नो एंट्री. आता फक्त पूजाची वेळ असते, तिथं कॅन्डल्स लावू शकते, तर तुम्ही प्लसचं साईन बघत असाल तिथं. बाकी बंद आहे. आता बघू सकाळी आलोच तर येईल, नाहीतर नाही. ते क्रुझर आहे का ते मध्ये? हे जायचं का नाही सायले आपल्या क्रुझरला? हा बागा बीचला आम्ही नाईट लाईफ बघतोय आणि हे बघा सॅमसंग अल्ट्रा मधला मूनचा फोटो बघू शकता तुम्ही, किती क्लोजली काढला. एकदम खड्डे वगैरे सगळे दिसतात. इथं गाणे असल्यामुळे कॉपीराइट येऊ शकतो, बट आपण ट्राय करू की कंटिन्यू बोलत राहिलं की इतकं गाण्याचा आवाज येत नाही आणि कॉपीराइट पडत नाही. बाकी तुम्ही बघू शकता नाईट लाईफ इथं चालू झालेली आहे. काय भारी व्ह्यू आहे आणि तुम्ही वरती बघू शकता मून इतका भारी दिसतोय. आणि आम्ही बागा बीचला आलो नाही आज, पूर्ण भर आम्ही फिरलो, चर्चला वगैरे गेलो जिथं शाहरुख खानचा पिक्चर शूटिंग झाली होती. मला पिक्चरचं नाव लक्षात नाही, पण गाणं होतं जो लडकी है जो सबसे हसीन है, असं काय तर त्या पिक्चर मधलं गाणं होतं आणि खूप मस्त आहे. लांबून व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय भारी आहे. आणि पहिल्यांदा एक्सपिरियन्स होता. आणि मी तुम्हाला टोटल जितका आमचा खर्च झाला 3-4 दिवसाचा जितका असेल मी सगळं सांगेल तुम्हाला. कालचं सांगणार होतं पण टाइम भेटला नाही मला. बाकी तुम्ही बघू शकता एकदम चिल करायला आलोय आणि ह्या व्लॉग मध्ये जास्त काय नाही, कारण फिरलोच नाही. आमचं ट्रॅव्हलिंग मध्येच अर्धा वेळ गेला, खूप होतं त्यामुळे. तर तुम्ही बघू शकता तुम्ही समोर लाईट लावतो, थांबा. काहीतरी करतेच घाल. आणि इतक्या फोटोज काढलेत गाईज मी, तुम्ही जावा काही करून इंस्टाग्रामला आणि इथं माझे पोस्ट बघा, भरपूर खूप पोस्ट केलेत मी. आणि इथं गाण्यामुळे मला कंटिन्युअसली बोलायला लागतंय, ते खूप भारी आहे कारण मी कंटिन्युअसली काय बोलत नाही. सो त्या गाण्याच्या निमित्ताने कॉपीराइट पडेल आणि असं स्पॉट आहे जिथं मी रेकॉर्ड नाही केलं तर काही फायद्याचं नाही, त्यामुळे मी बोलतोय कंटिन्यू. आणि खूप मजा येते गाईज. पहिल्यांदा इतक्या लांब आलोय, कोकण वगैरे झालं होतं, पण कोकण पण एकच दिवसाचं होतं. आज ह्यावेळेस पण एकच दिवस राहिलो, पण खूप मजा आली. त्याच्या आधी इतकं भारी वाटलं नाही. आणि पहिली ट्रिप गोव्याला गेली आहे, लांब खूप. आणि परत कुठेतरी आपण असं जाऊ. आणि ब्लॉग जास्त भेटत नाही मला काढायला, पण तरी करू आपण. तुम्ही इथं बागा बीच बघू शकता, लिहिलेलं आहे बघा बागा बीच. तरी सकाळचं आपण आलो नाही, सकाळी मी परत आपण येऊ. इथंच समोरच आहे रूम आपली, सो तिथं आले की मस्त तुम्हाला सत्ता. आम्ही चाललोय मार्केटला जाऊ, तिथं काय आवडेल ते घेऊ आणि खूप काय घेण्यासारखं. आता बीचवरतून आलो, बीचवरती जास्त काय नव्हतं. सो येस, आलोय मार्केटमध्ये. सगळं इथं कपडे वगैरे सगळेच गोवा. परत स्ट्रीट आहे आपल्या, कसं पिंपरी चिंचवड वगैरे कसं. आयला टॅटू पण काढायचं होतं रे मला.
ए गोवा वाईब्स. गाईज ह्या ब्लॉग मध्ये जास्त काय नसणार आहे, कारण जसं मी सांगितलं ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय, पण तरी आम्ही विचार केला मग स्ट्रीट्स वगैरे फिरू. सो स्ट्रीट्स वगैरे बघायला आलोय. इथून पुढे तर काय नाही. फ्लिप फ्लॉप घ्यायची का? कितीला विचारू? चल कितीला विचारू तरी. आता समोर का करे असं का आलं आम्हाला चुना लागलाय, कारण स्कॅम झाला. आपण जे डब्बे घेतले होते ते 50 रुपयालाच होते. तो मी घेतलेला स्टोनचा नाही का, सेम डब्बा सेम तेच आहे 50 रुपयाला. 30 रुपये घेतले आपल्याकडून, कमी करून 130 रुपये. ये मूर्ति में ले रहा हूँ अभी. इसका डिटेलिंग अच्छा है. हाँ. जैसे आप लोग देख सकते हो इसके ऊपर पूरा मैट फिनिशिंग है. ये अच्छा है. देखो आप पीछे से भी आप देख सकते हो इसको. पैसे दिले का त्यांनी तुला? वेस्ट देण्यासाठी मी तुला बोलवलं. हे घेतो सायलेंट. दुसरं म्हणजे तिथंच आहे मध्ये. बाकी बघू शकता तुम्ही. परत इथं बघतोय काहीतरी. काय रेट विचार, हे चांगले दिसत. ही वॉच बघ. सगळं गाईस सगळं जास्त तर नाईट बार्स. की आज 20 कसं तेवढे तरी 80 करतो. राऊंड फिगर कर पूर्ण. बरोबर. एक नंबर बोला. देखो कितना किया देखो कितना है. खुश क्या अभी? 40 रुपीज का आप ना चॉकलेट खा लो. मम्मी का अकाउंट में जाएगा. मम्मी क्या आता है? यही नहीं है ना. देखे ज्यादा पैसा दे देती थी मम्मी. देखो कर लिया 100 रुपीज. थैंक यू. वेल बाय. गुड बाय. तर 10 वाजेपर्यंतच असतं सॉंग्स वगैरे. सॉंग्स इथं थोडे चालू आहेत, ते पण बंद होतील. पोलीस वगैरे आले होते 2 जण, येऊन गेले. आणि बाकी आपण हे घेतलंय. कसं आहे तर हे लिक्विड आहे काहीतरी. ते फक्त बघ चमकते बघ, कसले डेंजर. बघ तो काय म्हणलो होता? लय भारी वाटतंय, एकदम चमकतंय मस्त. आणि त्यात काय लागत ना. बरोबर. आम्ही बसलो होतो आत्ताच, थोडं वगैरे खाल्लं आणि आता चाललोय जेवणासाठी. कारण जी लाईफ आहे इथली बीच लाईफ ती 12 वाजेपर्यंतच असते. सो आणि आता जे होतं ते सॉंग्स वगैरे ते आता बंद झाले, 10लाच बंद होतात. बाकी आहेत भरपूर जण आहेत तरी. आता जेवू आणि बाकी पुढे दाखवूच काय होईल काय नाही. बाकी हा व्लॉग पण लगेच पडून जाईल लगेच. सो येस. कलर वेगळेच दिसतात ते बरं का. बरोबर उलट्या बाजूला हा बघ, अय ग्रीन कलर का दिसत नाही माझा? हे बघ संत्या, हे बघ ग्रीन कलर का दिसत नाही? तर गाईज मजा आली. काल स्ट्रीट्स फिरलो इथले आणि काय घेतलं पोरांनी पण. बाकी सर्दी झाली, खूप आवाज पण बसला, गोळ्या खातो आणि खूप खेळलं खूप. तर काल एडिट करता आलं नाही मला ब्लॉग. सो काल खूप मजा आलेली. काल पण छोटंसं जास्त नाही, चर्च वगैरेला गेलो, मजा आली खूप. आणि मी सगळं जे काय आपल्याला खर्च झाला ते मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगेल, 6 मध्ये नाही सांगा. सो लास्ट व्हिडिओ बघा आणि बरं खूप मजा येईल. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सॉरी जाम लागेल जाम. सो मी हा ब्लॉग इथं एंड करतोय आणि लगेच मी आज सकाळ झाले पोचले. समोरच आहे बीच.
दिसत असेल तुम्हाला आता. सो मी हा ब्लॉग इथे एंड करेन आणि लगेच चालू करेल थोड्या वेळात आंघोळ वगैरे झालं की. सो ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.